हाय गुड मॉर्निंग. आज ना मला ना हाफ केजी चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर होती आणि मी केक बेक करायला ठेवून म्हटलं क्रीम फेटावी म्हणून क्रीम फेटायला गेले आणि थोडीशी पिन ना वाकडी झाली होती म्हणून सरळ करायला गेले आणि त्याच्याने एक साईड तुटूनच गेली. मग मी काय केलं, त्याला ना कात्रीने कापूनच काढली पिनला आणि मग अशा प्रकारे ना दोन सेपरेट वायर करून आता ना डायरेक्ट बोर्डमध्ये घालून मी त्याला आताच तर व्यवस्थित होईल, बस बाकी नंतर बघूया. क्रीम रेडी केली. क्रीम रेडी झाली तोपर्यंत केक ही शिजून थंड झाला आणि मग मी त्याला कटिंग करायला घेतली. लेअर वगैरे कट केल्या चाकूनी, अशा प्रकारे लेअर कट केल्या. दोन म्हणजे हाफ किलो केकच्या 3 लेअर करते मी, तर 3 लेअर कट करून घेतल्या आणि त्या कट कशा केल्यात, चाकूने थोडासाच कट खाचा वाढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना दोरा घालून असं अपोजिट साईडला ओढलंय. बरोबर कट होतात लेअर आणि समप्रमाणात होतात, इकडे तिकडे खालीवरी होत नाहीत. पहिली लेअर तशीच कट करून घेतली, सेम तसंच दुसरी पण लेअर कट करून घेतली. अपोजिट साईडला हात करायचे आणि ओढायचे, बरोबर समप्रमाणात लेअर कट होतात. दुसरी ही मी त्याच पद्धतीने कट करून घेतली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना मी पूर्ण आयसिंग करून क्रम कोटिंग करून फायनल डेकोरेशन केलं आणि फायनल डेकोरेशन करताना हे बघा थोडंसं राहिल्यावरती दाखवत आहे, कारण पूर्ण दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब होईल, त्यामुळे ना थोडंसं दाखवते. हे बघा ह्या पद्धतीने मी असं डेकोरेशन करून घेते आहे. झाडाचं जसं लुक असते ना त्या पद्धतीने सालीचं करून घेतलं आहे. मध्ये पण एक मी त्याच नोजलने फ्लावर काढते आणि मध्ये फ्लावर काढून झाल्याच्या नंतर ना डार्क ब्ल्यू आणि फेंट ब्ल्यू असे दोन कॉम्बिनेशन मध्ये, कारण हा जेंट्सचा बर्थडे होता ना त्यामुळे मी असं कॉम्बिनेशन ठेवलं आहे. डार्क ब्ल्यू वरती थोडेसे शुगर बॉल्स टाकले आणि केक रेडी झाला. केक कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.